बाप स्वाभिमानी बाळा त्यांचा स्वाभिमानी कणा, त्यांच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्यांची पहाडाची छाती त्यांचं हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती स्मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळसात्यावर. खऱ्या अर्थाने बाप हा बापच असतो, आई ही आईच असते, वडील हे वडीलच असतात. आम्ही आजपर्यंत आईवर प्रेम केलं, पण खऱ्या अर्थाने आईपेक्षाही आपल्यावर वडील खूप प्रेम करतात. आई प्रेम व्यक्त करते, पण भाऊ मामा वडिलांना प्रेम व्यक्त करता येत नाही. एका वेळच्या जेवणाची जिला चिंता आहे तिला आई म्हणावं, आणि आयुष्यभराच्या जेवणाची जो व्यवस्था करतो त्याला घरात बाप म्हणावं. आयुष्यभर आपल्यासाठी झटत राहिले, आयुष्यभर आपल्यासाठी लढत राहिले, आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी त्यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी दिवसाची रात्र ते करत राहिले. मशाल रात्रभर जळते आणि आम्हाला उजेड देते, तसं वडील रात्रभर दिवसभर आपल्यासाठी कष्ट करत राहिले आणि आम्हाला प्रपंचामध्ये घरामध्ये सुख दिले. कधीतरी आपण या वडिलांची आठवण काढली पाहिजे, पण बाप आम्हाला आजपर्यंत कधीच कळला नाही. ओरा मंदी माया त्यांच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी, जेजो जेजो संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हासो जरे कनावा कला, गडे भरतो थांब जरा ऐकत्याचे धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस या ठिकाणाहून जाणं आहे. काही गोष्टी जीवनामध्ये निश्चित आहेत आणि काही गोष्टी अनिश्चित आहेत. मनुष्य ग्रामपंचायतचा सरपंच होईल का नाही निश्चित किंवा अनिश्चित, मनुष्य तालुक्याचा आमदार होईल का नाही निश्चित किंवा अनिश्चित, मनुष्य ग्रामपंचायतचा सरपंच होईल का नाही निश्चित किंवा अनिश्चित, पण मरण मात्र देवाने माणसाला निश्चित दिलेला आहे. याच्यामध्ये कोणीही जीवनामध्ये बदल करू शकत नाही. थोडा विकूया. आज आपण सर्वजण मिळून अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. सर्वांना माझी एक विनंती आहे, पहे पावड्यांना कुणीही बोलू नका. सर्वांनी शांत चित्ताने हरिकथा श्रवण करा. जेवढं कीर्तन ऐकण्याने जे पुण्य मिळतं याच्यापेक्षा हजारो पटीनं पुण्य लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याने मिळतं. विठ्ठल आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 सोहळे सांगितलेले आहेत. पहिला जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा मरणाचा सोहळा. पहिला आहे जन्माचा सोहळा. बारसा करावा थाटामाटामध्ये, पहे पाहुण्यांना बोलवावं. आळंदी पंढरपूरचे वारी करणारे थोर महापुरुष बारशाच्या निमित्तातून आपल्या घरी बोलवावेत. बारशाच्या निमित्तातून अन्नदान करावं, बारशाच्या निमित्तातून वस्त्रदान करावं, बारशाच्या निमित्तातून द्रव्यदान करावं.
बारशाच्या निमित्तातून ज्ञानदान घरामध्ये करावं. बाळाचं आयुष्य घरामध्ये वाढतंय. पहिला जन्माचा सोहळा आहे, दुसरा लग्नाचा सोहळा. लग्न करावं थाटामाटामध्ये, पै पाहुण्यांना बोलवावं. आळंदी पंढरपूरचे वारी करणारे थोर महापुरुष लग्नाच्या निमित्तातून आपल्या घरी बोलवावेत. लग्नाच्या निमित्तातून अन्नदान करावं. लग्नाच्या निमित्तातून वस्त्रदान करावं. लग्नाच्या निमित्तातून ज्ञानदान, कथा कीर्तन आपल्या घरी घ्यावं, केलं पाहिजे. लग्नाच्या निमित्तातून दोन्ही उभयतांचा प्रपंच सुखाचा होण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं आणि गाथ्याचं पारायण जरूर केलं पाहिजे. लग्नाचा सोहळा घरामध्ये संपन्न करावा आणि प्रत्येक पही पाहुण्यांनी दोन्ही उभयतांना 4 तांदूळ टाकून लग्नाच्या निमित्तामध्ये आपण त्यांना आशीर्वाद द्यावेत. आशीर्वादाने दोन्ही उभयतांचा प्रपंच सुखाचा होतो. म्हणून बाळाला आपण आशीर्वाद द्यावा. पहिला जन्माचा सोहळा करावा, दुसरा लग्नाचा सोहळा करावा आणि तिसरा आहे मरणाचा सोहळा. मरणाचा सोहळा आपण आपल्या घरामध्ये संपन्न करावा. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली असेल तर त्या व्यक्तीला भजन पूजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. आपण त्यांना अग्नीचा संस्कार जरूर द्यावा. आपण त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये दहन केलं जातं, मुस्लिम धर्मामध्ये दफन केलं जातं, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा बहुतेक दफनच असेल, वाणी समाजामध्ये दफन केलं जातं, आपल्या हिंदू धर्मामध्ये दहन केलं जातं. अग्नी संस्कार द्यावा. तिथून पुढे अस्थि संचय कराव्यात आणि गंगेत विसर्जन कराव्यात. तिथून पुढे थांबायचं नाही. आपण दशक्रिया विधी आपल्या घरामध्ये संपन्न करावा. 10वा केला, पुढे थांबायचं का नाही. पुन्हा आपण बरोबर त्यांचा घरामध्ये 13वा करावा आणि 13व्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये त्यांना जी वस्तू आवडते ती आपण आपल्या घरामध्ये पाळायची. चहा आवडत असेल तर चहा पाळावा. एखादा फळ आवडत असेल तर ते आपण फळ पाळावं. आपण 1 वर्षभर आपण ती वस्तू खायची नाही. वर्षभर आपण चहा प्यायचा नाही. 13व्याच्या निमित्तातून आपण काहीतरी ती वस्तू पाळावी. आपल्या घरामध्ये प्रत्येक मासिक घरामध्ये घालावं. अशी 11 मासिक घरामध्ये घालून 12व्या मासिकाला आजच्या दिवशी वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेले जे कार्य आहे याला श्राद्ध म्हटलं जातं. आज आपण श्रद्धेने श्राद्ध कर्म घरामध्ये करावं. ब्राह्मण काकाला घरी बोलवावं. ब्राह्मण काका जसे सांगतील त्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये पिंडदान करावं. विठ्ठल बर वर्ष श्राद्ध केलं की मग आपण काय करायचं. आपल्याला जेवढं नामचिंतन करता येईल तेवढं करावं. आपण वर्ष श्राद्धाला आपण काय काय करावं. आपण आपल्या घरामध्ये अन्नदान त्यांच्या निमित्तातून करावं. का भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगामध्ये दुसरा कोणता नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगामध्ये दुसरे कोणतेही नाहीत. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. एक जर भाताचं शीत आपण त्यांच्या निमित्तातून दान केलं, आळंदीला करा, पंढरपूरला करा, आपल्या घरी करा, पै पाहुण्यांना अन्नदान करा, घरामध्ये कोटी कुळाचा उद्धार होतोय. येथे एक शीत दिदले अन्ना, कोटी कुळाचे होय उद्धरणा, कोटी याग केले पूर्णा, ऐसे महिमान या तीर्थाचे,
दिदले अन्न कोटे कुळाचे होय उद्धरण कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे. आपल्या घरामध्ये त्यांच्या निमित्तातून अन्नदान केलं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून एक तरी गोड घास आपण अण्णांचा खाऊन जायचा आहे. थोडा रिटर्न द्या ना. एक तरी गोड घास आपण त्यांचा खाऊन जायचा आहे. अन्नदान घरामध्ये करावं. वस्त्रदान त्यांच्या निमित्तातून घरामध्ये करावं. द्रव्यदान म्हणजे पैसेदान त्यांच्या निमित्तातून केले पाहिजेत. किती केले पाहिजेत? 1.5 हिस्सा आपण आपल्या जीवनामध्ये भगवत कार्याकरता लावायचा. आपण जर आपल्या घरामध्ये जर 100 रुपये कमवले असतील तर त्याच्यातून 10 देवाला द्यायचे, 90 रुपये प्रपंचाला वापरायचे. जर 1000 रुपये कमवले असतील तर 100 दान द्यायचे, 900 प्रपंचाला वापरायचे. 1,00,000 रुपये कमवले असतील तर 10,000 रुपये आपण दान करायचे, 90,000 प्रपंचाला वापरायचे. म्हणून आपल्या घरामध्ये आपण जेवढं संपत्ती दान करता येईल तेवढी करावी. शस्त्रानं होतो क्षत्रियाचा परिचय, परमार्थानं होतो माणसाचा परिचय, त्यागानं होतो संतांचा परिचय आणि दानानं होतो श्रीमंताचा परिचय. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. तो एक पावेना. वा, धन आपल्या घरामध्ये दान द्यावं आणि दानानेच आपल्या घरामध्ये संपत्ती शुद्ध होते. म्हणून संपत्ती कुठं कुठं दान द्यावी. एखाद्या गावात मंदिर बांधायला काढलं असेल तर त्या मंदिराला जरूर देणगी दान द्यावी. मी सुद्धा मे महिन्यामध्ये बाळूमामाचं आणि ज्ञानोबरायचं मंदिर बांधाय काढणार आहे. आपण सर्वांनी जाग्या येऊन त्या ठिकाणी थोडीफार देणगी द्यावी, मदत करावी, मंदिराला देणगी द्यावी. एखादी शाळा बांधायचं काम चालू असेल तर त्या शाळेला जरूर देणगी द्यावी. आणि खऱ्या अर्थाने एखादं हॉस्पिटल असेल तिथंही आपण देणगी द्यावी. चांगल्या ठिकाणी पैसे आपण खर्च केले पाहिजेत. वाईट ठिकाणी आपण पैसे कधीही खर्च करायचे नाहीत. दुर्व्यसनाला धन कधी खर्च करायचं नाही. वाईट मार्गाला धन कधीही खर्च करायचं नाही. वाईट मार्गाला धन खर्च केलं तर जीवनामध्ये आपल्याला ते धन त्रास देईल, आपल्याकडून पाप घडेल आणि पाप घडल्यानंतर आपल्या घरामध्ये पापाचं फल आहे दुःख. आपल्या प्रपंचामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. मग संपत्ती चांगल्या ठिकाणी आपण दान द्यावी. संपत्ती चांगल्या ठिकाणी दान दिली तर आपल्या हातातून पुण्य घडतं आणि पुण्याचं फल आहे सुख. आणि आपल्या प्रपंचामध्ये भगवान परमात्मा आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मधने मामा अर्जुन मामा 11,000 रुपये आतापासून देणगी तयार ठेवा. अरे बाप रे, सावकाश यात चालत दामनिया. त्या मुलीला द्या, मुलीला खूप गोड गायन करते, तुमची नात आहे ती, किंवा नातूला द्या, कारण नातू रागवतोय सारखं. मुली माझ्या बहिणीलाच बक्षीस मिळते, मला कोणी देत नाही. घे ना, घे बाळा. वा, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.
आज हनुमान जयंती आहे. आज त्या जयंतीच्या निमित्तातून त्यांनी सत्कार्याला 100 रुपये दिले. खऱ्या अर्थाने त्यांचंही पुण्य आज उदयाला आलं आणि आम्हाला आमचंही भाग्य आहे, आम्हाला मिळाले. असो विडाला आपल्या घरामध्ये अन्नदान करावं. मी सांगितलंय, केलेलं आहे, सांगितलंय, बोलून गेलोय. प्रत्येकाला एक विनंती आहे, एक तरी गोड घास आपण अण्णांचा या ठिकाणी खाऊन जायचं आहे. द्रव्यदान, पैसेदान अण्णांच्या निमित्तातून आज या ठिकाणी करायचं आहे. त्यांनी जे कमवलेलं, अण्णांनी धन कमवलेलं आहे, ते त्यांच्या बरोबर त्यांना घेऊन जाता येतं का हो? नाही जाता येत. जर घेऊन जाता येत असतं तर बहुतेक इथं कोणी ठेवलं नसतं. जो तो आपापलं बरोबर घेऊन गेला असता. म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुण्याईनं आपले वडील, आजोबा, पंजोबा कोणीही धन घेऊन गेले नाहीत, आपली शेती घेऊन गेली नाहीत. म्हणून आपण धन आपल्या चांगल्या ठिकाणी खर्च करावं. आणि शेवटी आहे ज्ञानदान. वर्ष श्राद्धाला दारामध्ये कीर्तन घ्यावं. कीर्तनाने आपली जागा पवित्र होते, आपलं घर पवित्र होतंय आणि कीर्तनाने कलियुगामध्ये आपलाही या ठिकाणी उद्धार होतोय. कलियुग माझी करावे कीर्तना, तेने नारायणा देल भेटी, तेने नारायणा देल भेटी. मुलांसाठी टाळ्या वाजवा एकदा. आज आम्हाला कलाकारांनी, गायकांनी थोडीशी म्हणजे फसवल्यामुळं आज या गायकाची उणीव आमच्या या लेकरांनी भरून काढलेली आहे. आज हे जर लेकरं मी संस्था काढली नसती, घडवली नसती, तर आज मला दुसऱ्याच्या हातापाया पडावं लागलं असतं. काल ही अंगद महाराजांनी 3 वेळा मी फोन केला तर उचलला नाही. मला पण घामच आला हो, पण तरी मी घाबरलो नाही. का? मुलगा वाजवायला आहे तयार. वेड वाकडं का होईना वाजवेल, पण कीर्तन पार पडेल. म्हणून एक विनंती आहे, काही दिवसाचं नियोजन करायचं असेल तर फुलाची झाडं लावा. काही वर्षाचं नियोजन करायचं असेल तर फळांची झाडं लावा. आणि आयुष्यभराचं नियोजन करायचं असेल तर आपल्या घरामध्ये अशी मुलं घडवा, अशी मुलं घडवा, त्याच्याशिवाय आपला संप्रदायाची उंची आयुष्यामध्ये वाढणार नाही. विठाला सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मला गोड आवाज येत नाही बरं का याचा, पण मी सारखं तुम्हाला सांगू शकत नाही बरं का अंगद महाराज. गोड द्या, एकदम गोड द्या आवाज. असो, आपण त्यांच्या निमित्तातून आज घरामध्ये ज्ञानदान करायचं आहे. खऱ्या अर्थाने आज अण्णांचा हा दिवसही चांगला आहे. बंग बंग करायला लागलं बघा ते, की नाही? गेल्या वर्षी अण्णा बरोबर या तिथीला निघून गेलेले आहेत. आज बरोबर या तिथीला अण्णांचं श्राद्ध कर्म येतंय. आज महापर्वणी आहे. आज वार कोण वार आहे दिदू? रविवार वय, शनिवार, इकडं म्हणतात सोमवार.
आज वार आहे शनिवार. आज कोणत्या देवाचा वार असतो? हनुमंताचा. बरोबर आहे आजी, एक नंबर बोलला तुम्ही, अगदी बरोबर आहे. हनुमंताचा वार असतो आज. मारुतीचा वार आहे आज. वार मारुतीचा आहे आज. वार मारुतीचा आहे. आणि आज जयंती कोणाची आहे हो? हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार पवन सुत, विनती वारंवार पवन सुत, विनती वारंवार. विको मारुतीचा वार आहे आज. खऱ्या अर्थाने जयंती सुद्धा आज मारुतीची आहे. हनुमान जयंती आहे. महान पर्वणी आज आहे. आणि या पर्वणी दिवशी खऱ्या अर्थाने या घरामध्ये अण्णांचं पुण्य स्मरण येते. खऱ्या अर्थाने अण्णांनी आपल्या जीवनामध्ये पर्व काळ साधलेला आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, असा पर्व काळ अण्णांनी आपल्या घरामध्ये साधलेला आहे. म्हणून हनुमंत आहे, पवित्र आहेत, चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर व्यासो हनुमानाश्य विभीषणः. 7 चिरंजीवामध्ये हनुमंत हे चिरंजीव आहेत. आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आपण साजरी केली जाते. हनुमंतरायांनी कामाला जिंकलेला आहे. काम बांधवडी काळ घातला तोडरी. कामाला हनुमंतरायांनी बंदीखान्यामध्ये टाकलेला आहे. काळाची बेडी पायामध्ये केलेली आहे. आणि काळाला बेडी तयार करून हनुमंतराय निघालेले आहेत. पाहायला गेलं तर हनुमंतरायाला कधीही काळाने स्पर्श केला नाही. आणि आज ज्या हनुमंतरायाची जयंती आहे खऱ्या अर्थाने अण्णांना सुद्धा काळ कधीही स्पर्श करणार नाही करणार. काम बांधवडी काळ घातला तोडरी. काळाला पायामध्ये बेडी केलेली आहे माझ्या हनुमंतरायांनी. काळावर विजय मिळवलेला आहे. काळावर जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा जीवनामध्ये विजय मिळवला. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. काळाने अनेक लोकांना नेलेला आहे, अनेक लोकांना घेऊन गेलाय काळ. पण जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा काळाने कधी स्पर्श केला नाही. उलट काळ जवळ आला, नेण्यासाठी आला होता, पण काळाला जवळ बोलवलं, त्याला खाली वाकाय सांगितलं आणि त्याच्या मानगोटीवर तुकोबरायांनी पाय दिला आणि विमानामध्ये बसलेले आहेत. विठ्ठल प्रयाण काली देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा मने सकळ संतोष विले. जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकोबराय सुद्धा विमानामध्ये बसून भगवंताच्या जवळ गेलेले आहेत. कामाला जिंकलेला आहे हनुमंतरायाने. पायामध्ये बेडी केलेली आहे. आणि अशा पायामध्ये बेडी करणाऱ्या हनुमंताला माझे तुकोबराय सांगतात, तया माझे दंडवत कपे कुळे हनुमंत. अशा हनुमंताला मी दंडवत घालतो. का? कपी कुळी हनुमंत. कपी म्हणजे काय? माकडाचं कुळ. पहा, कपी कुळी हनुमंत. माकडाच्या कुळामध्ये हनुमंतराय जन्माला आलेले आहेत. माकडाचं सकाळी सकाळी नावही घेतलं जात नाही आणि माकडाचं सकाळी सकाळी तोंडही बघितलं जात नाही. म्हणून शक्यतो माकडाचं सकाळी नावही घेऊ नये आणि माकडाची सकाळी तोंडही बघू नये. कारण माकडाचं तोंड बघितलं तर आपला दिवस. एवढं काय हसाय झालंय?
पण मी पुढे सांगणार आहे ना. काय झालंय भाऊ मामा, आमच्या हनुमा भाऊचं नाव हनुमंत आहे. म्हणून मधने बाबा खूप मनापासून हसतेत. विठाला कपी कुळी हनुमंत, माकडाचं तोंड पाहू नये, नावही घेऊ नये. पण आमच्या हनुमंतरायनं अशी साधना केली, असं भगवंताचं नामचिंतन केलं. सकाळी उठा, हनुमंतरायांना आंघोळ घाला, हनुमंतरायचं दर्शन घ्या. आपलं कोणतंही काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम शाळेसाठी टाळ्या वाजव. आमचे हजारे महाराज गोड मृदंग वाजवतात. असो, हनुमंतरायांनी काय केलं? अशी साधना केली, प्रभू रामचंद्राची सेवा केली. 18 पहर 12 मास निरंतर रात्रंदिवस माझ्या प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप केला. अशी साधना हनुमंतरायांनी केली आणि हनुमंतरायांनी साधनेवर यश मिळवलं. सकाळी सकाळी हनुमंताचं दर्शन घ्या, आपल्याला जीवनामध्ये यश मिळल्याशिवाय राहणार नाही. हनुमंताने स्वतःचा उद्धार केला, त्याबरोबर पूर्ण आपल्या वानर कुळाचा माझ्या हनुमंतरायांनी उद्धार केला. पूर्ण कुळाचा उद्धार केला. ज्याच्या घरामध्ये नामचिंतन होते, ज्याच्या घरामध्ये भगवंताची सेवा होते, ज्याच्या घरामध्ये हरिकथा भजन होते, चिंतन होते, त्यांच्या घरामध्ये उद्धार होत असतो. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. ज्या कुळामध्ये विठोबाचं गीत गायलं जातं त्यांचं कुळ पवित्र होतं आणि आपण अशाच पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय. पवित्र ते कुळा, पवित्र ते कुळा, पवित्र ते कुळा, पावन तो देश. हरचे
ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। हा, आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलो, आपण नामचिंतन करून आणखी ते कुळ पवित्र केलं पाहिजे आणि हनुमंतरायने ते कुळ पवित्र केलं। काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत, तुकोबराय म्हणतात त्यांना मी दंडवत घालतो कपे कोळी हनुमंत। हा, या अभंगाचं तिसरं शरण आठवतंय का? कवळे ब्रह्मा शरीर वज्र ऐसे कवळे ब्रह्मांड पूचे। भाऊ मामा, हनुमंतरायचं शरीर वज्रासारखं होतं, वज्रासारखं। वज्र कोणी पाहिले का हो? इंद्राच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ना, त्या शस्त्राचं नाव आहे वज्र। अहो, ते वज्र जर डोंगराव मारलं तर डोंगराचं पेट होतंय, एवढी ताकद त्या वज्रामध्ये आहे। एक दिवशी हनुमंतराय आमच्या सीता आईंना शोधण्यासाठी लंकेमध्ये गेले। लंकेमध्ये दिवसा आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशच नव्हता, एवढी व्यवस्था, एवढी सुरक्षा, कडोकट बंदोबस्त खऱ्या अर्थाने रावणाने केला होता। रावणाच्या लंकेची सुरक्षा अगदी कडक होती, कडक। आणि त्या रावणाच्या लंकेची सुरक्षेचं अध्यक्षपद दिलं होतं लंकेनीकडं। हनुमाची रावणाची एक दासी आहे, तिचं नाव लंकिनी। त्या लंकेनीने अगदी कडक बंदोबस्त केला होता, त्या व्यवस्थित सुरक्षा केली होती, दिवसा आतमध्ये जायला प्रवेश नाही। मग हनुमंतरायने काय केलं? अष्ट सिद्धी नो निधके दाता असबर दीन जानकी माता। ज्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत, त्या सिद्धीमध्ये आणिमा नागाची लगिमा नावाची सिद्धी आहे, एकदम सूक्ष्म रूप माझ्या हनुमंतरायाने धारण केलं। आणि सूक्ष्म रूप धारण करून चिलटापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं हनुमंतराय, आणि त्या लंकेमध्ये प्रवेश करायला निघाले। तरीही त्या लंकेनीनं हनुमंतरायाला पकडलंच। काय सुरक्षा असेल हो? आमच्या भारतात बॉम्ब स्फोट झाल्यावर मग पंचनामा करायला सगळे पळतात, तवर कोणी सुरक्षा व्यवस्थित करत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता तर अतिरेकी सांगतात आम्ही इथं बॉम्ब स्फोट करणार आहे, आता तर सांगून करायला लागलेले आहेत। अवघड आहे। पकडलं माझ्या हनुमंतरायाला। हनुमंतरायाने चिलटापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं होतं, पण हनुमंतरायाने विचार केला, बाहेर आले तिथून चिलटापेक्षा रूप धारण करून। हनुमंतरायाने शरीर थोडं मोठं केलं आणि आपली मोठावळी, वज्रासारखं शरीर होतं, वज्रासारखं। एक बुक्की छाताला मध्ये टाकली, तोंडातनं रक्तच बाहेर पडलं लंकेनीच्या। काय हनुमंतरायाचं शरीर असेल, शरीर वज्रायशे। ताकदीचं मूर्तिमंत जर पुतळे कोण असतील तर माझे हनुमंतराय आहेत। म्हणून तालमीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी हनुमंतरायाचा फोटो लावला जातो, का आम्हाला ताकद मिळावी। शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड पुच्छे। पुच्छे या शब्दाचा अर्थ शेपूट। माझ्या प्रभू रामचंद्राच्या बाणाने जे काम केलं नाही ते सर्व काम आमच्या हनुमंतरायाच्या शेपटीने केलेलं आहे। पहा, हनुमंतरायाची शेपटी पाहिजे तवा बारीक होत होती आणि पाहिजे तवा लांबत होती। सोन्याची लंका होती, हे सगळे लंका माझ्या हनुमंतरायाने जाळून टाकले। का? हे सोनं एक दिवशी आम्हाला त्रास देणार आहे, दुःख देणार आहे, म्हणून हनुमंतरायाने लंका जाळून टाकली। आणि जगद्गुरु तुकोबरायांनी लंका जाळल्यामुळे माझ्या हनुमंतरायाला धन्यता दिलेली आहे। प्रमाण काय? जाळीयले लंका धन्य धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका। धन्य धन्य माने तुका, जाळीयले लंका धन्य धन्य म्हणे तुका। हनुमंतरायाला धन्यता दिली। अरे बा, हनुमंता तो लंका जाळून टाकली,
दुःख देणारं सोनं आहे. म्हणून सगळी शिफ्टीन लंका जाळून टाकली. सगळ्यात मोठी आमच्या हनुमंतरायाची शिफ्टी होती. शिफ्टीने सगळं काम केलेलं आहे, सगळं काम केलेलं आहे. अशा हनुमंतरायाला, रामाच्या सेवकाला मी जीवनामध्ये शरण आहे. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. अशा हनुमंतराया एवढे मोठे आहेत, एवढं वज्रासारखं शरीर आहे, बुद्धीची देवता आहे, हा ताकद आहे, पण अंतकरणामध्ये अभिमान नाही. हनुमंतरायाच्या अंतकरणामध्ये सेवा हा गुण आहे. विठ्ठल दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. दास्यत्व निकाटा हनुमंत पैकेले. म्हणून देखिले रामचरण. म्हणून देखील रामचरण. दास्यत्व म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राची सेवा माझ्या हनुमंतरायाने केलेली आहे. निष्ठेने सेवा केली, श्रद्धेने सेवा केली. म्हणून सेवेला फार महत्व दिलेलं आहे, फार महत्व दिलेलं आहे. म्हणून माणसाने सेवा करावी, देवाची सेवा करावी, संतांची सेवा करावी आणि जन्मदात्या घरामध्ये आई वडिलांची सेवा करावी. देवाची सेवा करायला कधीच कमी पडायचं नाही, संतांची सेवा करायला कधीच कमी पडायचं नाही आणि माईची आणि वडिलांची सेवा करायला कधी कमी पडायचं नाही. खऱ्या अर्थाने हनुमंतरायाने ही सेवा केली. आज त्याच हनुमंतरायाचा आज जन्मोत्सव आहे. आज आपल्या या अण्णांच्या दृष्टिकोनातून, आपल्या दृष्टिकोनातून आज भाग्याचा दिवस आहे. म्हणून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. हनुमंतरायाची जयंती असल्यामुळे म्हणलं 15-20 मिनिटं त्यांचं नाव, त्यांचं थोडं चरित्र सांगूया. विठ्ठल अभंग निवडलेला आहे हे श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. भाग्याचा उदय संत पाय. भाग्य म्हणजे काय? आपण कधी भाग्य समजतो? समजा एखादा मनुष्य कधीच इलेक्शनाला उभा राहिला नाही आणि एकदाच उभा राहिला आणि चांगल्या प्रकारच्या लीडनं तो निवडून आला. आपण म्हणतो बघा ना त्याचं भाग्य उजळलं. काय काय माणसं 5-5, 10-10 वेळा उभा राहतात पण कोलमडल्याशिवाय राहत नाहीत. का? त्यांचं भाग्य नसतं. आणि एकदाच एखादा मनुष्य उभा राहिल्यानंतर तो चांगल्या मताने निवडूनही येतो. आपण समजतो काय त्यांचं, यांचं उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं. आणि चांगल्या मताने निवडून आल्यानंतर त्यांचं असं भाग्य उजळतं, त्यांना मंत्री पदही मिळून जातं. काय ताकद आहे बघा. आपण सहज म्हणतो त्यांचं भाग्य उजळलं गेलं. भाग्य या शब्दाचा अर्थ काय आहे हो? नशीब. हा, त्याला तकदीर म्हणावं, दैव म्हणावं. खऱ्या अर्थाने निवडून आलं की आपण समजतो भाग्य उदयाला आलं. दुसरी गोष्ट, शेतामध्ये आम्ही फिरायला गेलो, रानामध्ये फिरायला गेलो, शेतामध्ये ट्रॅक्टरची मेहनत करता करता सहज नांगर एखाद्या लोखंडी हांड्याला, सोन्याच्या हांड्याला लागतो आणि खऱ्या अर्थाने कधीही न रुपये मिळणारा, कधीही सोनं न मिळणार, एक फुटका मणीही न मिळणारा शेतामध्ये सहज आपल्याला सोन्याचा हांडा सापडतो. आपण काय म्हणतो त्यांचं उदयाला आलं?
भाग्य उदयाला आलं, त्यांचं नशीब उजाळलं गेलं. धन मिळालं की म्हणतो नशीब उजाळलं. दुसरी गोष्ट, त्यांना संपत्ती मिळाली की आपण म्हणतो नशीब उजाळलं. ते त्यांना तिकीट मिळाले, निवडून आले की आपण समजतो त्यांना भाग्य उजळलं. अनेक दिवस झालं घरामध्ये मुलगा नाही, मुलगी नाही, आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांना घरामध्ये मुलगा मुलगी झाली. आपण समजतो त्यांचं भाग्य काय झालं, उदयाला आलं. खऱ्या अर्थाने तुकोबराय म्हणतात बरोबर आहे, पण हे सांसारिक भाग्य आहे. पण जीवनामध्ये खरं भाग्य कोणतं आहे, तुकोबराय आपल्याला ते सांगतात. खरं भाग्य कोणतं आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. भाग्याचा उदया, भाग्याचा उदया, सुरू झाली. हे असं आहे, ते तसं आहे, तो तसा आहे, हो आमका आहे. किती दिवस याला त्याला नाव ठेवण्यात आयुष्य घालवणार आहे. ह्यो असा आहे, त्यो तसा आहे. कधीतरी कुणाला तरी चांगलं म्हणा, आम्हीही कुणाला तरी चांगलं म्हणलं पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, जी माणसं नेहमी इतरांविषयी चांगला विचार करतात, परमेश्वर पहिल्यांदा त्यांचं चांगलं करतो. आणि जी माणसं नेहमी इतरांचा वाटोळ होण्याचा विचार करतात, परमेश्वराची नजर त्याच्यावर आहे. देव म्हणतो, अरे तुला जर दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नसेल, मी तरी कशाला तुझं चांगलं करू. मग आपलं चांगलं होण्यासाठी आपण नेहमी इतरांचा चांगलं होण्याचा जीवनामध्ये विचार करावा. विठ्ठल आयुष्यामध्ये बरीचशी माणसं पाण्यातल्या दगडासारखी असतात. पाणी जसं व्हायला लागलं की दगड जसा आडवा येतो, तशी काही माणसं एखाद्याची प्रगती व्हायला लागली, एखाद्याचं चांगलं व्हायला लागलं की त्याच्या प्रगतीला आडवे येतात. पण ऐका, पाणी जसं दगडाचा विचार न करता वाहत राहत, तसं आपल्या प्रगतीला आडव्या येणाऱ्या लोकांचा विचार न करता आपला प्रवास योग्य दिशेनं करत राहा. देव एक दिवस आपल्याला याच्यातूनही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल एखादी वस्तू नाही वापरली की गंजते, आणि त्या वस्तूचा जास्त वापर झाला की झिजते. पण काही झालं तरी त्या वस्तूचा शेवट ठरलेला आहे. मग मानवी शरीर कोणाच्याही उपयोगी न येता गंजण्यापेक्षा देवाची सेवा करून, देशाची सेवा करून, संताची सेवा करून आपलं हे मानवी शरीर झिजवणं कितीही चांगलं आहे. विठ्ठल म्हणून आपण पुण्य तयार केलं पाहिजे. पुण्याईनं आपल्याला संतांची भेट होत असते, पुण्याईमुळे आम्हाला संतांची भेट होत असते. म्हणून संतांची भेट जगामध्ये अवघड आहे. धन मिळेल, संपत्ती मिळेल, मान मिळेल, पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण जगामध्ये संतांची भेट होणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. परी जग जेते करुणा केरे, परी जग जेते करुणा केरे. बहु जीवनामध्ये दुर्मिळ आहे, अवघड आहे संतांची भेट.
चंद्र अमृत सुखे सेवेविल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. आम्हाला चंद्राचं अमृत मिळेल, सुखाने मिळेल. अनेक प्रकारचा लांब किलोमीटरचा समुद्र आम्हाला तरून जाता येईल. उदयाला मावळलेला जाणारा सूर्य आम्हाला धरता येईल. पण खऱ्या साधूची भेट आम्हाला जीवनामध्ये कधीच भेटणार नाही, कधीच मिळणार नाही. खऱ्या संताची भेट आम्हाला कधीही मिळणार नाही. मग तुकोबराय सांगतात, माझ्या भाग्यानं, माझ्या पुण्यानं, माझ्या नशिबानं मला संतांच्या पायाची जोड मिळाली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, माझ्या पुण्यानं मला मिळालेलं आहे. हे मानवी शरीर सुद्धा आपल्याला पुण्यानंच मिळतं. हा, जोपर्यंत आपलं पाप आणि पुण्य समान होत नाही तोपर्यंत आपल्याला माणसाचा जन्म मिळतच नाही. पाप जास्त झालं आणि पुण्य कमी झालं तर आम्हाला दानवाचा जन्म मिळत असतो, राक्षसाचा जन्म मिळतो. पुण्य अधिक झालं आणि पाप कमी झालं तर स्वर्गाधिकातल्या देवादिकांचा देह आम्हाला मिळतो. पण पाप आणि पुण्य समान झालं की माणसाला माणसाचा जन्म मिळतोय. इथं आलेल्या सगळ्या पाहुण्यांना विनंती, आपलं काय का होईना समान झालंय, काय का होईना. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला मानवी शरीर मिळालेलं आहे. एक दिवशी आंधळ नदीच्या कडेला भजन करत होतं. हात वर करून भजन म्हणत होतं, विठ्ठल 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 विठ्ठल. वा, मृदंगाच्या रेसाठी टाळ्या वाजवा. एक नंबर. त्यांना बरोबर माहिती आहे. आंधळ नदीच्या कडेला भजन करत होतं आणि तिथं कुठंतरी एक धावा चालू होता आणि कावळ्यांनी घास उचलला आणि नेमका ओढाला आणि नेमकं टाळी वाजवता वाजवता नेमका ती मधून गेला. आंधळ्याच्या टाळी वाजवता, नेमका टाळी वाजवता नेमका कावळा हातात सापडला. कावळा गावला बर का, कावळा सापडला, कावळा सापडला, कावळा सापडला. आंधळ एवढं खुश झालं म्हणून हात वर करून टाळी वाजवायची बर का. टाळी आता नाही, इथं कावळा बी नाही, सापडणार बी नाही. हा, मग कावळा सापडला, कावळा सापडला. आंधळ्याने विचार केला, या कावळ्याचा आपल्याला काय करायचंय, आपण हा कावळा राजाला नेऊन देऊया. हा, राजाकडे गेला आणि आंधळ्याने सांगितलं, राजे साहेब कावळा सापडलाय. कावळा, सगळ्यात चंचल प्राणी कोणता असेल तर कावळा आहे, मला सापडलाय. राजाने जवळजवळ वंजरभर होऊन सोन्याच्या मोहरा आंधळ्याच्या हातामध्ये दिल्या आणि सगळ्या पेपरला बातमी म्हणजे छापली गेली. सगळ्या पेपरला बातमी, आंधळ्याला कावळा सापडला म्हणून राजाने वंजळभर सोन्याच्या मोहरा बक्षीस दिलेले आहेत, सोन्याच्या मोहरा बक्षीस दिलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रातले आंधळे गोळा झाले आणि त्यांनी विचार केला, आपल्याला बी सोन्याचे मोहरा मिळाले पाहिजेत. सगळे आंधळे नदीच्या कडेला गेले, हात वर करून भजन करायला लागले. अक्षरशः मेले काय तिथं, पण कावळा काय सापडला नाही. कावळा एकदाच, तसं मानवी शरीर सुद्धा एकदाच मिळणार आहे. म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करा. आजपर्यंत कोणाचा विषय खाण्यात गेला असेल तर जाऊ द्या, गुलाबजाम बर का. पिण्यात गेला असेल तर जाऊ द्या, पश्चाताप होऊ द्या. मिळालेला मानवी शरीर आहे, आपण ही वायपट घालवायचं नाही. देवाची संताची सेवा करण्यामध्ये, देवाचं भजन करण्यामध्ये आपण घालवावं. विठ्ठल
देह भजनासाठी गोमटा दिलेला आहे. कान, नाक, डोळे, तोंड, हात अगदी व्यवस्थित गोमट शरीर दिलेलं आहे. देखणं शरीर देवाने दिलेलं आहे. खरं नाक म्हणजे नाक आहे. घास मोडावा, वरती घ्यावा, अन्न खराब आहे का चांगलं आहे कोण सांगतंय हो? नाक. जर भगवंताने हे नाक जर वरती दिलं असतं तर कोणी बी बारक्या पोरांनी वाढू भरली असते हो ह्याच्यात. नाक म्हणजे नाक आहे. गोमट शरीर भगवान परमात्म्याने आम्हाला दिलेला आहे. मग याचा उपयोग आपण चांगल्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी आपण खर्च करावा. काहींना देह मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही, आणि काहींना मिळाला पण आणि कळाला पण. काहींना मिळाला पण कळाला नाही. माणसाला आपल्याला देह मिळाला पण कळाला का हो? आणि जर कळाला असता तर आपण दुलवडी दिवशी गटरात आडवं पडलंच नसतो. मस्तपैकी त्या दिवशी टाकून आपलं जीवन निवांत आनंदाने. आम्हाला देह कळाला नाही, मिळाला पण कळाला नाही. आणि जर कळाला असता तर जरा निहार वागला असता, कुणाला वाईट बोलला नसता, कुणाची निंदा केली नसती, कुणालाही त्रास दिला नसता. खऱ्या अर्थाने देह आपल्याला मिळालाय पण कळाला नाही. म्हणून दुसरा वर्ग आहे, कळाला पण मिळाला नाही. इंद्र, चंद्र, महेंद्र स्वर्गातल्या देवांना कळाला पण मिळाला नाही अजिबात. म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. ते म्हणतात आम्हाला जन्म मिळला पाहिजे मृत्यू लोकामध्ये. कशासाठी? मृत्यू लोकामध्ये देह मिळणं भाग्याची गोष्ट आहे. आणि मृत्यू लोकामध्ये देह मिळाल्यानंतर आपण देवाचं नामचिंतन करून मुक्त होतो. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, भगवंताचं नाव घ्या, कीर्तनामध्ये गीत गा. आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. अण्णांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी आज कीर्तन आहे आणि त्याच्यामध्ये नारायणाचं भगवंताचं नाव आहे. इंद्राला, चंद्राला, महेंद्राला यांना सगळ्यांना देहाचं महत्व कळालं पण त्यांना मिळालं नाही. काहींना मिळाला बी नाही आणि कळालं बी नाही. पशु पक्ष्यांना मिळालं बी नाही, कळालं बी नाही. गाय त्यांना देह मिळाला बी नाही, कळाला बी नाही. नुसतं खाणे विष्ठा टाकणे जागेवर, बाकी काहीच नाही. म्हणून कोंबडी कधी कीर्तनाला आली का हो? काय काय भागात येतात बर का, ओढी हाणत्यात, महाराजाच्या डोक्यावर उभा राहते त्या. आज बरं आहे तर कोंबड्या नाही त्या. गाय कधी वारीला गेली का? बैल कधी वारीला गेलाय का? पण गेलाय ज्याचं भाग्य आहे तोच गेलाय. म्हणून तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्याला भाग्यवान जे बैल आहेत ते वारीला आहेत, जे भाग्यवान आहेत ते आयुष्यभर रानामध्ये काम करतात. हा, पशु पक्ष्यांना मिळाला बी नाही, कळाला बी नाही. आणि साधू संतांना देह मिळाला बी आणि कळाला बी. तुकोबऱ्यांना मिळाला बी आणि कळाला बी. ज्ञानोबऱ्यांना मिळाला बी आणि कळाला बी. आणि संत श्रेष्ठ धनगर जातीमध्ये ज्यांनी अवतार धारण केला, संत श्रेष्ठ बाळूमामा यांना देह मिळालाही आणि कळालाही. विठ्ठल सांग भला, सांग भला, बाळूमामाचं सांग भला. सांग भला रे, सांग भला, बाळूमामाचं सांग भला.
मामांचं नाव घेतलं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे. असो, मामांना देह मिळालाही कळालाही, तसं भाग्याने आम्हाला मामांचा आपल्याला जन्म मिळतो, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. आता मला भाग्याने संतांच्या पायाची जोड मिळाली. तुकोबराय म्हणतात मी आता त्यांचे पाय सोडणार नाही. काय काय लोक पाया पडाय आमच्या तिथे अर्धा 2 तास कधी आमचं पाय सोडतच नाही ती, आणि कधी कधी पाय धरते ते, कधी कधी अशी करते ती, काय काय धरते ती पाय ना आप पाडते ती महाराजांना. अहो म्हटलं असं नका. पण तुकोबराय म्हणतात मी आता पाय धरलेले आहेत, मरेपर्यंत मी देवा तुमचे पाय सोडणार नाही, संतांचे पाय कधीही सोडणार नाही. म्हणून आपण बाळूमामाचे पाय, ज्ञानोबरायचे पाय, तुकोबरायचे पाय, हनुमंतरायचे पाय, पुंडलिक रायाचे पाय, सोखोबरायांचे पाय आपण कधीही या संतांचे पाय सोडायचे नाहीत. आणि संतांच्या पायावर आपण आपल्या जीवनामध्ये मस्तक टेकवलं पाहिजे. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. म्हणून भाग्यानं संतांच्या पायाची जोड मिळाली. आणखी काय मिळालं आता मी माथा बाजूला करणार नाही. होई बळकट माझ्या मनात ओरे धिट. आता मी माझ्या मनाला बळकट केलेलं आहे. एकच कर मना की तू आता संतांच्या पायावरून माझं डोकं बाजूला करू नको. सगळ्यात घातक काय असेल तर मन आहे. कधी कधी चांगल्या मार्गालाही नेतं, कधी कधी वाईट मार्गालाही नेतं. पण तुकोबरायांनी देवाला प्रार्थना केली, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी आदरणीय बापूराव दगडू शेंडगे आज यांचं या ठिकाणी अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अण्णांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम वर्ष श्राद्ध आहे. अण्णांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अण्णांना घरामध्ये 3 मुलं आहेत. आदरणीय आमचे डॉक्टर साहेब शिवाजी, आदरणीय तानाजी आणि आदरणीय आप्पाजी, आणि एक त्यांना बहीण आहे आदाबाई. असा हा 4 भावंडांचा परिवार आहे. अण्णांची मुलगी कुठं बसली तुम्ही का? 4 भावंडांचा हा परिवार आहे. खऱ्या अर्थाने आज आई गेल्यावरच आईची किंमत कळते, आणि बाप झाल्यावरच माणसाला बापाची किंमत कळते. आई जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला आईची किंमत कळत नाही, आणि जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये आपण बाप होत नाही तोपर्यंत आम्हाला बाप काय ते कळत नाही. आजपर्यंत सगळ्यांनी गोडवे गायले आईचे. सेमिनार झाले आईवरती, कविता झाल्या आईवरती, चित्रपट झाले आईवरती, वेद शास्त्र पुराणांनी सगळ्यांनी वर्णन केले ते आईचं. पण आज वडिलांचं कोणीही वर्णन केलं नाही. शाळेत शपथ घ्यायची झाली तरी मुलं आईची शपथ घेतात. निबंध लिहायचा झाला तरी मुलं आईवर निबंध लिहितात. वडिलावर कोणीही निबंध लिहित नाही. खरं वडिलांची कोणीही शपथ घ्यायची नाही, घेत नाहीत. खरं वडील शपथ घ्यायच्या लायकीचे नाहीत का हो? खरं सांग का? आई जेवढं आपल्यावर प्रेम करते याच्यापेक्षा 1 काकणभर जास्त आपल्यावर प्रेम करणारा आपल्या घरातला आपला बाप आहे, आपले वडील आहेत. बाप स्वाभिमानी बाळा त्यांचा स्वाभिमानी कणा, त्यांच्या हृदयात सुद्धा
लाजाळूची संवेदना, त्यांची पहाडाची छाती, त्यांचं हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते स्मशान, बाप जगतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळसा त्यावर. खऱ्या अर्थाने बाप हा बापच असतो, आई ही आईच असते, वडील हे वडीलच असतात. आम्ही आजपर्यंत आईवर प्रेम केलं, पण खऱ्या अर्थाने आईपेक्षाही आपल्यावर वडील खूप प्रेम करतात. आई प्रेम व्यक्त करते, पण भाऊ मामा वडिलांना प्रेम व्यक्त करता येत नाही. एका वेळच्या जेवणाची जिला चिंता आहे तिला आई म्हणावं, आणि आयुष्यभराच्या जेवणाची जो व्यवस्था करतो त्याला घरात बाप म्हणावं. आयुष्यभर आपल्यासाठी झटत राहिले, आयुष्यभर आपल्यासाठी लढत राहिले, आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी त्यांनी हाडाची काढ, रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र ते करत राहिले. मशाल रात्रभर जळते आणि आम्हाला उजेड देते, तसं वडील रात्रभर दिवसभर आपल्यासाठी कष्ट करत राहिले आणि आम्हाला प्रपंचामध्ये घरामध्ये सुख दिले. कधीतरी आपण या वडिलांची आठवण काढली पाहिजे, पण बाप आम्हाला आजपर्यंत कधीच कळला नाही. ओरा मंदी माया त्यांच्या काळ्या मेघवानी, दाखवे ना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. जेजो जेजो संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हासो जरे कनावा कला. गडे भरतो थांब जरा, ऐक त्याचे धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला घरामध्ये वडील नाहीत त्याला वडिलाची किंमत विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेनं घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बळकट होण्यासाठी शहाजी राजांच्या हातापायामध्ये बेड्या पडल्या. फक्त माझं स्वराज्य शोभा मोठा झाला पाहिजे, तसं आई वडील म्हणतात माझी मुलं मोठी झाली पाहिजे. घरातल्या आईचं प्रेम मुलीवर जास्त असतं. मुलगी घरी आल्यानंतर काय का होईना मुलीला देणारच. 24 तास मुलीसाठी आईचा दरवाजा मोकळा असतो. आयुष्यभर आई मुलीवर प्रेम करते, पण घरातल्या मुलीचं प्रेम आईवर नसतं, वडिलावर जास्त असतं. बहिणी हो, सगळ्यात जास्त जीव तुमचा तुमच्या वडिलावर असतो. पण एकदा वडील निघून गेले की तुमच्या चेहऱ्यावर मायेचा हात फिरवणारा तो तुमचा हात संपला. मग वडिलांची फक्त आठवण येते. माझे वडील फाटकं धोतर घालायचे, कुठं बसत होते, कुठं राहत होते, कुठं जेवत होते, कुठं काम करायचे, कुठं झोपायचे, फक्त एवढीच आपल्याला आठवण शिल्लक राहील. कधी बाप म्हणत असताना जर एखाद्या बापाची कथा सांगायला सुरुवात केली की खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याच वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझ्या डोळ्यातला सवा कुणी मायेन पुसताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सादर्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने
कशी कातर लावलेली मला कसा होता या कुणी बाबा म्हणताना उरी उंद कदाट तो या गोष्ट बापाची सांगताना मुलीच्या लग्नामध्ये सगळी माणसं जीवन जातात पण मुलीचा बाप मुलीच्या लग्नात दिवसभर उपाशी असतो संध्याकाळी स्वयंपाकवाल्यापाशी थांबला सकाळी उठला भावबंदकीला जावयाला समजावण्यामध्ये वेळ गेला अक्षदा टाकला मुलीच्या अंगावर आणि मुलगी ज्यावेळेस सासरी जाते बाशिंग बांधलेली मुलगी बघितल्याबरोबर जसे धरणाचे दरवाजे मोकळे व्हावे तशी वडिलांच्या हृदयाचा बांध फुटतो आणि तोच बांध डोळ्यातून खाली येतो बाप आयुष्यात कधीच रडत नाही पण ज्यावेळेस पोरगी सासरी जाते ना त्यावेळेस वडिलांचा अंतकरण वडिलाला हुंदकाल्याशिवाय राहत नाही मुलगी कुणाच्याच पाया पडत नाही सासरी जाताना पण एका कार्यालयाच्या खांबाला धरून कवटाळून रडणारे वडिलांकडे जाते म्हणते बाबा आता मी निघाले तब्येतीची काळजी घ्या शुगरच्या डायबिटीसच्या गोळ्या वेळची वेळ घेत चला बाप आयुष्यात कधीच कुणाच्या पुढे झुकत नाही पण बाप मुलीच्या सासूच्या आणि सासरेच्या पुढे झुकतो म्हणतो विहीन बाई विनंती करीतो पदरात घ्याव मला विनबाई विनंती करतोय 18 वर्ष माझ्या मुलीचा काळजाचा तुकडा सांभाळला जशी माझी लेकरू सांभाळली जशी माझी मुलगी सांभाळली तशी तुम्ही सांभाळा आपल्या खिशाचा 5 रुपयाचा पेन आम्ही दुसऱ्याला देताना 100 वेळा विचार करतो आपण 18-20 वर्ष आपण मुलगी सांभाळली एका क्षणामध्ये बाप आपला पतीच्या स्वाधीन करतो बापाचं काळीज किती मोठं होत असेल अशा बापाचं अण्णांचं एवढं मोठं श्राद्ध कर्म या घरामध्ये या परिवारानं केलं या घरामध्ये तिन्ही मुलांना धन्यवाद देतो आमचे शिवाजी डॉक्टर असतील तानाजी साहेब असतील आप्पाजी असतील आणि एक मुलगी चारी भावंडाला धन्यवाद देतो आता फक्त तुमच्याकडे शिल्लक आहे ती वडिलांची आठवण आहे आई घरामध्ये आहेत आता आईमध्येच वडिलांना बघायचंय आणि वडिलांनाही आईमध्येच पाहायचंय खूप तिची सेवा करावी जेवढं आपल्याला तिची सेवा करता येईल जेवढं तिला प्रेम देता येईल जेवढं आपल्याला तिला समाधान देता येईल तेवढं द्यावं मुलीनंही रोज दिवसातून एकदा आईला फोन करावा आई तुझं बरं चाललंय का ग तुझी तब्येत बरी आहे का तुला खायला काय आवडतंय तुला काय पाहिजे आपण रोज फोन करावा एक तरी आठवड्यातून एकदा दवाखान्यामध्ये न्यावं संध्याकाळी घरी आल्यानंतर विचारावं तुम्हाला जेवायचंय का काय खायचंय का आणि आठवड्यातून एक झेंडू बमची बाटली आपण त्यांना आणून द्यावी हे सुख शांती समाधान आपल्याला मिळेल पैसों से खाना मिल सकता है बाजार में लेकिन पैसों से भूख नहीं खरीद सकते पैसों से किताबें खरीद सकते हैं बाजार में लेकिन पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से बहुत अच्छा बीवी मिल सकते आपको लेकिन पैसों से एक चीज नहीं मिलती उस चीज का नाम है माँ बाप आई वडील कधीही मिळणार नाही खऱ्या अर्थाने या अण्णांसाठी आपण एवढं कार्य केलं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे